अजून एकदा पलटून घेऊ का? मस्त झालेत ना. बघू शकता मस्त झालेले आहेत आपले अंडा ब्रेड. आणि रुद्रांश थांबलाय अंडा ब्रेड खाण्यासाठी. सो आता तो सांगेल की टेस्ट कशी झाली. तर हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळंच एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवायचे आहेत मला अंडा ब्रेड ऑमलेट. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो ब्रेड घेतलेले आहेत अगोदर. आणि आता आपल्याला जेवढे लागणार आहेत ना तर तेवढं आपण काढून घेऊया. हे मला सकाळीच करायचे होते पण टिफिनला द्यायला रुद्रांच्या, पण सकाळी नाही करणं झाले म्हणून म्हटलं की आत्ता करूयात. आत्ता वाजले 4. आणि हे आहे ब्राऊन ब्रेड आहे, व्हाईट कलरचा ब्रेड नाही आहे, ब्राऊन आहे. होऊ शकता. आणि आता थोडंसं घरातलं काम काढलं आहे त्यामुळं मी आत्ता सध्या 4 घेते. जेवढे लागतील तेवढे आपण नंतर घेऊयात. आणि आता आपण हा हिरव्या मिरचीचा पण करू शकतो किंवा लाल तिखटाचा पण हिरवी मिरची जर आपल्याला टाकायची असेल तर त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकावा लागतो. तर मी आत्ता बनवणार आहे लाल तिखटाचे. होऊ शकतात 4 घेतले. आणि आता मी ही प्लेट आहे ना ही थोडीशी अशी खोलगट आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये जे अंडं वगैरे आहे ना ते मिक्स करणार आहे. स्वतः एवढ्याला किती अंडे लागतील मला माहीत नाही. अगोदर आपण 2 अंडे घेऊयात. सो मी 2 अंडे घेतलेले आहेत. तर अगोदर हे मी धुवून घेते. अजून माझं भरपूर काम राहिलं आहे. आज घरातलं बरंच आवरलं आहे कारण की घराला कलर द्यायचा आहे, त्याच्यामुळं आवरणं चालू. आणि रुद्रांचा आहे अभ्यास चालू. सो मला एवढं व्यवस्थित नाही अंडं फोडायला येते, अजून असं मधून नाही फोडता येते. उद्या रुद्रांची सुट्टी कारण की उद्या आहे सेकंड सॅटर्डे. कारण की मी उद्याच बनवणार होते पण शनिवारी नाहीत बनवते, त्याच्यामुळं मग हे ब्रेड आहेत ना ते रविवारपर्यंत नाही चांगले राहायचे म्हणून म्हटलं चला आत्ताच बनवून घेऊयात. सो एक अंडा आहे ते फोडून घेतले. आता दुसरं अंडं आहे ते पण फोडून घेऊयात. मी आत्ता थोडा वेळ झोपले होते, अजून माझं काहीच नाही झालं. म्हणजे आत्ता 4 वाजलेत. रील पण नाही काढल्या मी आज. आणि रुद्रा शाळेत गेल्यापासून ना तो शाळेतून येऊपर्यंत म्हणजे 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत आम्ही खूप जास्त घरातला पसारा आवरला आहे. त्याच्यामुळे मग खूप थकवा आल्यासारखा झाला. आणि तो शाळेतनं आला की जेवण केलं आणि मग थोडंसं रेस्ट केलं आहे. आत्ता अजून माझे भांडे राहिलेत, कपडे राहिलेत, व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला आहे, ही रेसिपी राहिली आणि रील बघूया आता काढणं होतात का नाही. तर दोन्ही अंडे छान फोडून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा. सो मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, बघू शकता, धुवून घेतली. आता ही मी अगोदर कट करून घेते. आपल्याला बारीक कट करायची कारण की टेस्टीला पण छान लागते आणि दिसायला तर खूप भारी दिसते. एकदम बारीक कट करून घ्यायचे. आणि आता आपण अंड्यामध्ये लगेच टाकून घेऊयात. सो आपण पूर्ण पण असा डीप करून पण टाकू शकतो अंडा आणि असं पण करू शकतो. तर मी एक अंड्याचे असे 2 भाग करणार आहे म्हणजे तळायला पण सोपे जात आहेत. प्रत्येकच आपल्याला सेम तसंच करायचं आहे. सगळे 4 पण ब्रेड आहेत ते मी असे त्रिकोणी कट करून घेतले. आणि आता कोथिंबीर आहे ते आपण बघू शकता एवढे ब्रेड घेतलेले आहेत आणि आता हे कट करून ठेवलेत. सो आता आपण अंड्यामध्ये लागणारा मसाला आहे तो टाकून घेऊयात. सो सगळ्यात अगोदर टाकते मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसते.
म्हणून मी अगदी थोडीशी टाकते. आणि आता आपल्याला टाकायचं आहे तिखट. सो आता ह्याच्यामध्ये टाकते मी मीठ. 2 अंड्याच्या प्रमाणात एवढं मीठ टाकते. आणि आता आपल्याला टाकायचं आहे तिखट. तर जे मी मसाला तिखट आहे ना ते मी टाकते साधारण अर्धा चमचा. आणि अजून थोडंसं, म्हणजे पूर्ण 2 अंड्याला 1 चमचा तिखट टाकले मी. सो लाईट गेली ती थोडा वेळ, परत आली. मला वाटलं येते का नाही म्हणून मी डायरेक्ट तसंच व्हिडिओ चालू केला. आणि आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. हे पूर्ण अंडा आहे हे फोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स झालं पाहिजे, तेव्हा आपल्या ब्रेडला आहे ते छान लागेल. आणि आता मी लगेच इकडे गॅस वरती तवा ठेवला आहे गरम व्हायला. आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात. सो काही थोडासा उशीर होत आला आहे, कारण की काय होतं लगेच सनलाईट आहे तो कमी होतं. त्या 4 वाजले. दुपारी केलं असताना त्यात छान दिसला असता थोडीशी, त्याच्यासाठी थोडीशी घाई करते. आणि हां, अभ्यास करायचा सोडून माझ्यापाशी येऊन थांबला आहे. जा रे बाळा, कपडे घाल, नुसती चड्डी घातली, शर्ट घाल जा. आता हे अंड्याचं मिक्स केलेलं आहे आपल्याला एकदम छान फेटून घ्यायचं आहे, कारण की व्यवस्थित नाही फेटून घेतलं ना तर चटणी आणि हळद आहे ती व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया. असं करतो खाणार ना तू? खाणार ना तू? अगे मला अंडा पोळी नाही पाहिजे, अंडा उकळून दे मला नुसतं. अरे थांब रे, देते की. हे एकदा खाल्लंस ना म्हणशील मम्मी मला रोज बनवून दे. जा कपडे घाल बाळा, गरमी होती. मी शर्ट घालून पूर्ण सगळं आहे ते एकदम छान मिक्स झालं. म्हणजे तिखट, हळद, मीठ तर लगेच होतं. आता आपण ह्याच्यामध्ये ब्रेड ॲड करूया. बघू शकता तवा छान गरम झालाय आणि ह्याच्यावर मी 1 चमचा तेल टाकले, म्हणजे पोहे खायचा 1 चमचा. आता आपण ब्रेड आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करून डीप करून घेऊया. आणि आता आपला गॅस आहे तो लो फ्लेमवरतीच ठेवला आहे. आता आपण अंडा ब्रेड ह्याच्यावर टाकून घेऊयात. मम्मी मी हे खाणार. खा बरं. आता मी एक ह्याच्यावरती 4 ब्रेडचे काप केलेले आहेत ते टाकून घेते, म्हणजे व्यवस्थित छान परतते. आणि दुसरे अजून आहेत ते 1 वेळेस टाकून घेऊया. रुद्रांश नुसता ब्रेड खातोय. स्वतः आपल्याला वाटलं ना की हे कमी पडते तर आपण चमच्याने असं थोडंसं ॲड करूया, म्हणजे थोडंसं जाड पण होईल. आणि हे ब्रेड आहेत ना काही काही मधून तुटतात. आता आपण हे पलटी करून घेऊया. मस्त एका साईडने छान भाजले. आता दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊया. त्याला जास्त वेळ नाही लागत आहे, अगदी 2 मिनिटामध्ये आपली रेसिपी पण तयार होते आणि करायला पण सोपी आणि खायला पण छान. त्याच्यात अगदी थोडंसं तेल टाकून घेऊयात. आणि कमी गॅसच ठेवायचा आहे, जास्त गॅस नाही ठेवायचा. उलटा उलटा करायचं, उलट उलट दाबायचं. परत अजून एकदा पलटून घेऊ का? मस्त झालेत ना.
बघू शकता दोन्ही पण साईडने मस्त छान ब्रेड आहे तो ब्राऊन झाला आहे आणि मला जास्त नाही पलटी करता येते. झालं मस्त झाले. आता आपण हे काढून घेऊयात आणि दुसरे ब्रेड आहेत ते पण सेम असेच तेल टाकून परतून घेऊयात. आता एक मस्त झालेला आहे पूर्ण घाणं काढून आणि आता दुसरा आहे ना तो पण आपण सेम तसाच करूयात. सो आता मी अजून थोडंसं तेल टाकले तव्यावरती. जास्त टाकायची गरज नाही अगोदर टाकलेलं असल्यामुळे. आणि हे जा कपडे घालून आणि आता मी ह्याच्यामध्ये डिप करून ब्रेड आहे तो ह्याच्यावर सोडून घेते तव्यावरती. 2 अंड्यामध्ये ना 4 खायचे का? तो नाही शेप मध्ये लागते. हां आय लव्ह फिंगर. थांबा ना. आय लव्ह अंडे. love. काय तितकं सुंट ठेवते तितकं ठेवत होतं. काही ब्रेडचे तुकडे पडायला लागले. सो बघू शकता हे पण एकदा पलटी करून घेतलेत आणि ह्याला थोडासा ना गॅस मी मीडियम फ्लेमवरती ठेवला होता त्यामुळे माझं थोडासा ब्राऊन कलर झाला जास्तच. आणि आता ह्याला थोडंसं तेल टाकलंय. काय होतं ब्रेड हा तुटला आहे आत्ताच आणलेला आहे पण तुटला आहे. कधी कधी शिळा झाल्या पण तुटतो. आता छान एकदा पलटून घेते आणि आपली झालेली आहे रेसिपी तयार. सो आता गॅस बंद करते आणि हे सगळे ब्रेड आहेत अंडा ब्रेड ते काढून घेते आणि आपली झालेली आहे रेसिपी तयार. सो बघू शकता आपली रेसिपी झालेली आहे तयार अंडा ब्रेड. तर एकदम सोपी आहे. आता टेस्टीला बघावं लागेल कशी झाली तर रुद्रांशला आणि त्याच्या पप्पाला देते मी खायला कारण की मी नाही खाते. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. बघू शकता कलर पण एकदम मस्त आला आहे आणि एकदम क्रिस्पी झाले. सो बघू शकता मस्त झालेले आहेत आपले अंडा ब्रेड आणि रुद्रांश थांबलाय अंडा ब्रेड खाण्यासाठी. सो आता तो सांगेल की टेस्ट कशी झाली तर.